नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये न्यू क्रिएशन विथ आरती। तर आज काही ब्लाऊजचा मी ट्युटोरियल शेअर करणार नाही आहे। तर आज मी होम डेकोर रिलेटेड एक व्हिडिओ घेऊन आले आणि तो आहे टेबल रनर किंवा आपण टेबल कोस्टर बनवतो। तर ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि खूप सारे दिवस झाले मला DIY करायला वेळ भेटत नाही आहे, कारण ब्लाऊज असतात आणि मग ते दुसऱ्यांचे ब्लाऊज स्टिच करता करता आपले ब्लाऊज काही होत नाही। कुणाकुणाचं माझ्यासारखं होतं की टेलरचं स्वतःचं ब्लाऊज कधी स्टिच करून होत नाही, दुसऱ्यांचे करत बसतात। आता मी खूप वेळ झाला माझ्याकडे हा रोप होता, तर हा हार्डवेअरमधनं मी रोप घेऊन आली होती दुसऱ्या कामासाठी। तो काम असं होता की मला ऑर्डर होती ब्लाइंड कर्टन बनवण्यासाठी, तर तो मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलाच आहे। तुम्हाला जर फुल ट्युटोरियल हवं असेल की ब्लाइंड कर्टन कसे बनवायचे चटईपासून, तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा, मी तुमच्याबरोबर तोही शेअर करेन। मी ब्लाइंड कर्टनची ऑर्डर घेतली होती आणि मला आय थिंक 15,000 भेटले होते त्यामध्ये। तर खूप छान आणि झाले पण होते माझे। खूप आधी मी त्याची एक शॉर्ट्स टाकला आहे यूट्यूब चॅनलवर, या चॅनलवर आहे, तो तुम्ही पाहू शकता। तर आज आपण या रोपपासनं बनवणार आहोत टेबल रनर किंवा मॅट बनवणार आहोत पहिले तर। आणि माझ्याकडे ही झिगझॅग मशीन आहे, जॉन्सची आहे। तर बघूया त्याच्यावर हे होतंय की नाही। आणि हा जर DIY सक्सेस झाला तर मी ते सेलसुद्धा करेन। आणि जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर चॅनल ह्या व्हिडिओला लाईक जरूर करा। लाईक केल्याने काय होतं, हा व्हिडिओ पुढच्या कुणा गरजू व्यक्तीसाठी, तो ज्यांना कुणाला इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी तो पुढे यूट्यूब पाठवतं। आणि लाईक केल्याने काही नाही होतं, पैसे जात नाहीत आपले, पण तुमच्या लाईकमुळे मला खूप बरं वाटेल की चला कुणाला तरी माझं काम आवडलं। तर खूप सारी बडबड झाल्यानंतर आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर या रोपपासनं मी काय बनवते पहा। तर बघा, हे आहे या पद्धतीने मी याला असं पहिल्यांदा असं गोल करून घेते, जेणेकरून आपण ते स्टिच करणार आहोत। आता ही झिगझॅग मशीन आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे फंक्शन आहेत। जर तुम्हाला मशीनविषयी माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तेही तुम्हाला नक्की सांगेन। तर ते पहिले तर मला या पद्धतीने असे राऊंड केले आणि याच्यावर केलं। आता ही मशीन आहे ना, ही अशी घ्यायची आणि प्रथम फक्त तुम्ही स्टिच करायचं आहे। सरळ शिलाई सुद्धा या मशीनमध्येच होते। आता पहिले तर मी 4-5 वेळेला इथे सरळ शिलाई मारून घेणार आहे। सेटिंग करून घेतली आणि सरळ शिलाई या मशीनने मारून घेते। आता बघा, इथे मी कट केला धागा आणि आता झिगझॅग मशीनमध्ये स्टिचिंग करायची आहे, त्यासाठी सुद्धा सेटिंग करून घेतली। आणि काही नाही, बस गोल गोल फिरवत जायचं आणि एका साईडला एक असं दोरी ठेवत जायची, जेणेकरून ते दोन दोरीला मिळून एक स्टिच होईल। आणि याच पद्धतीने तुम्ही मोठी मॅटसुद्धा तयार करू शकता। की आता मी हा एक कोस्टर बनवून दाखवते आणि मी तुम्हाला दाखवीलच, याचीच मी मॅटसुद्धा बनवणार आहे। आणि माझ्या डायनिंग टेबलसाठी घरच्या घरी असे मी मॅटसुद्धा बनवेन। आणि हा बघा, हा आहे फायनल लुक। बाय बाय।